मुंबईला आज रेड अलर्ट दिलेला आहे, कारण मुंबईत आज 4 मीटर इतक्या उंचीच्या लाटा उसळणार आहेत। मुंबईत आज मुसळधार पावसाचा इशारा पुन्हा देण्यात आलेला आहे। मुंबईसाठी आज सुद्धा पावसाचा रेड अलर्ट जारी केलेला आहे। 4 मीटरच्या लाटा मुंबईमध्ये आज उसळणार आहेत। मुंबईमध्ये पावसाने काहीशी विश्रांती घेतलेली आहे, मात्र मुंबईकरांसाठी आजचा दिवस देखील महत्त्वाचा आहे। पुढचे काही तास मुंबईमध्ये रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे मुंबईकरांनी खबरदारी खरं तर घेण्याची गरज आहे। सध्या मी मरीन ड्राईव्ह या परिसरामध्ये आहे आणि आपण माझ्या मागे पाहिलं तर या ठिकाणी समुद्र जो आहे तो खवळलेला आपल्याला पाहायला मिळतो। मुंबईच्या किनाऱ्यावरती आज 4 मीटर उंचीच्या लाटा खरं तर धडकताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आणि त्याच्यामुळे मुंबईकरांनी पर्यटकांनी काळजी घेण्याची खरं तर गरज आहे। आणि आपण पाहत आहोत की पालिकेकडून जे वारंवार सूचना केल्या जात आहेत त्याचं पालन करावं असं सुद्धा आवाहन केलं जात आहे। सध्या मुंबईच्या या समुद्र किनाऱ्यावरती लाटा उसळत आहेत आणि त्याच्यामुळे नागरिकांनी जास्त किनाऱ्याच्या लगत जाऊ नये अशा सूचना केल्या जात आहेत आणि त्याच्यामुळे मुंबईच्या या किनाऱ्यावरती पोलिसांची गस्त सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। मुंबईकरांनी खरं तर काळजी घेण्याची गरज आहे। काम जास्त नसेल, अति महत्त्वाचं नसेल तर घराच्या बाहेर पडायचं नाहीये। खूप महत्त्वाचं काम असेल तरच घराच्या बाहेर पडायचं आहे आणि पुढचे काही तास खबरदारी खरं तर घ्यायची आहे। कॅमेरामन नितीन बोदारेसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई। उल्हास नदीवरची पूल पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळत आहे। महामार्ग इथला जो आहे तो वाहतुकीसाठी बंद ठेवलेला आहे। कल्याण अहिल्यानगर मार्गावर मुसळधार पाऊस आलाय आणि त्याच्यामुळेच उल्हास नदीवरचं पूल पाण्याखाली गेलाय। त्यामुळे आता खबरदारीचा उपाय म्हणून हा महामार्ग तातडीनं बंद करण्यात आलेला आहे। दरम्यान नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनानं सतर्क राहायचा इशारा दिलेला आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।